सर्वांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय लक्ष्मीकांतजी पटेल साहेब. साहेब जरा प्लीज समोर सगळे व्यवस्थित. येस प्लीज. येस पुढे जाऊ. माता की भारत की भारत माता की. संगीत मंच मार्गदर्शक माननीय आर कमलेश. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. आओ प्यारे वीरों आओ, देश धर्म पर डोली डोली जाओ. आओ प्यारे वीरों आओ, देश धर्म पर बलि बलि जाओ. एक साथ सब मिलकर गाओ, प्यारा भारत देश हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए. शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा. जय महाराष्ट्र माझा, माझा महाराष्ट्र माझा.
पाठी झिजला दिल्लीचेही तळतळा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1900 हे संविधान अंगीकृताने अभिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. जय हिंद. माझे संपूर्ण कुटुंब आणि गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेन. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य मी प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्याज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान 2 बैठे सावधान विलोमात यापुढची सूत्र एनसीसी चीफ ऑफिसर राहुल गोनांद्रे सर आणि त्यांच्या कमांडरकडे देत आहे. बँड तयार.
स्टारची रचना स्टार. SCC. Circle within circle. गणापती, गजापती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, न्यायालंकार पंडित, शस्त्रास्त्र शास्त्र प्राकृत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत हंसल, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज जोगीराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुझे महाराष्ट्रामधले श्री कोल्हापूर की जय. महाराष्ट्र भारत माता की जय. गोविंदराव स्कूल की जय. इकडे मागे रेड टी शर्ट. बैठे के बेंच जाओ. एक से 5 बैठे प्रकार शुरू करेंगे. शुरू कर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
व्हेरी गुड. धन्यवाद. बँक पथक आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्या पुण्यकर्मानं स्थापन झालेली आपली ही शिक्षण संस्था, शहराची मातृसंस्था, शहराचं ज्ञानतीर्थ किंवा शहराचं विद्यापीठ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अशा संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन आदरणीय पटेल साहेब, त्याचबरोबर प्रशालेचे 2 विद्यार्थी जे सध्या संरक्षण दलांमध्ये आपापली कामगिरी बजावत आहेत, ते वाडकर आणि पोवार. माझे सर्व सहकारी, व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय माने सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सुरुवातीला संस्थेचे प्रेसिडेंट आणि माननीय चेअरमन साहेब यांचा आपल्या सर्वांना या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मी तुम्हाला देतोय. आणि त्यानंतर मी आता या सर्व पाहुण्या मंडळींचं प्रशालेचं मुख्याध्यापक म्हणून हार्दिक स्वागत करतो. आजचा 77वा भारतीय गणतंत्र दिन खरं तर आपल्या संस्कृतीची ओळख देणारा, मातीची ओळख देणारा कार्यक्रम आहे किंवा हा राष्ट्रीय सण आहे. ज्या शाळांना माती आहे, ज्या शाळांमध्ये मातीची मैदान आहेत, त्या मातीमध्ये संस्कार आहेत. जर संस्कार टिकले तर शिक्षण टिकेल, शिक्षण टिकलं तर समाज टिकेल, समाज टिकला तर डॉक्टर APJ कलामांच्या स्वप्नांमधला जो भारत होता 2047चा, तो बलशाली बालक याच मातीच्या मैदानावर तयार होईल. किंवा अशाच शाळा ज्या शाळांना मातीची संस्कृती आहे, असा संस्कार, अशी शाळा, अशी संस्था टिकेल आणि भारत बलशाली होईल. खर तर आजचा दिन हा भारतीय संविधानाचा मानणारा दिन आहे. कारण या संविधानानं आम्हाला लोकशाही दिली, या संविधानानं आम्हाला कायदे दिले आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. संविधान हे आपल्या प्रत्येकासाठी पवित्र आणि परममंगल असं एक नियमावली आहे. ज्या नियमावलीनुसार आपण आपली सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि एकत्रित अशी आचरण पद्धती आपण स्वीकारत आहोत. हे लोकराज्य लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी राबलं पाहिजे किंवा निर्माण झालं पाहिजे. यासाठी भारतीय संविधान हे जगभरातून गौरवलेलं आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा गौरव महाराष्ट्राला अतिशय अभिमानानं मांडता येतो. कारण या संविधानाची निर्मिती किंवा शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ते म्हणतात, भारतीय संविधान केवळ एक दस्तावेज नहीं है, कानूनी दस्तावेज नहीं है, बल्कि यह हमारे देश की आत्मा और शक्ति और शांति का प्रतीक है. देश को एकता और अखंडता के सूत्र में बांधने वाला एक धागा है. अलग अलग भाषाएं, अलग अलग धर्म, बहुत सारी वेशभूषाएं, इसके बावजूद भी हम सब एक है, हम सब भारतीय है. आजच्या संविधानाचं वैशिष्ट्य सांगताना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या पवित्र पावनभूमीचा, कणखर भूमीचा उल्लेख करणं खूप गरजेचं वाटतं. पटेल साहेब व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष एकदा भारत भेटीवर आलेले होते. आणि ज्या वेळेला ते भारतातून परत व्हिएतनामला गेले, त्यावेळेला भारतातील वेगवेगळ्या सांस्कृतिक स्थळांना त्यांनी भेट दिली. पण त्याने विचारलं की इथं शक्ती स्थळ आहे, शांतीचं स्थळ आहे, म्हणजे इंदिरा गांधींचं स्थळ आहे, महात्मा गांधींचं स्थळ आहे, शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे? परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे. राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री रायगडावर गेले आणि रायगडावरील मुठभर माती त्यांनी आपल्या सोबत नेली. बघ, पुढच्या काही काळांमध्ये राष्ट्राध्यक्ष वारल्यानंतर त्यांनी त्यांच्या समाधीवर गेलं की शिवाजी महाराजांचा एक मावळा इथं समाधिस्थ झालेला आहे. व्हिएतनामच्या सारख्या देशानं शिवाजी महाराजांचा गनिमी स्वीकारला. कारण काय होतं तर व्हिएतनाम आणि अमेरिकेचं जे युद्ध झालं त्यामध्ये व्हिएतनाम जिंकलं आणि अमेरिका हरलेलं होतं. याचं खरं कारण होतं शिवाजी महाराजांची युद्धनीती. परदेशातील जर माझ्या राज्याचं कौतुक होत असेल तर आपली संस्कृती, आपला समाज, आपलं शिक्षण, आपली व्यवस्था टिकवायची असेल तर हे संविधान टिकवलं पाहिजे. पण हे सगळं करताना
आपली एकाग्रता, आपली नीतिमत्ता, आपलं आचरण, आपले विचार आणि आपली कृती ही कोणत्याही पद्धतीने देशाला विघातक ठरणार नाही, देशाला एक कायमची आश्वासक ठरेल आणि 2047 मधला जो विकसित भारत आहे तो विकसित भारत याच तत्वाने, विज्ञान तत्वाने विकसित करेल. यासाठी 2 घोषणा निश्चित होतात की ज्या वेळेला आपण कृषीप्रधान देश विकसित व्हावा म्हणून तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा दिली की जय जवान जय किसान. पण 20व्या शतकामध्ये अटल बिहारी वाजपेयीने त्याच्यामध्ये थोडंसं विज्ञान जोडलं. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. या गणतंत्र दिनाला आपल्याला स्वतःला एक प्रतिज्ञा करून घ्यावी लागेल की मी देश विकासासाठी हात लावेल, मी स्वतः साक्षर होईल, मी सुशिक्षित होईल, सुसंस्कारित होईल आणि या मातीशी मान राखेल. हे ज्या वेळेला मी करू शकेन त्यावेळेला गणतंत्र दिनातील जी मुख्य उद्देशिका आहे, जी संविधानामध्ये मांडतो, त्या उद्देशिकेचा अर्थ आपल्याला सगळ्यांना प्राप्त होईल. त्यामुळं आपण प्रत्येकजण कटिबद्ध होऊया आणि आजच्या या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राला अजून काही गौरव करण्यात आला. लोककलेमध्ये तपारवाद गणतंत्र दिनी प्रशालेचे 2 विद्यार्थी, एक आहे आर्मी ऑर्डिनन्स मध्ये जैसलमेरला काम करणारा वाडेकर आणि दुसरा आहे 5 मराठा बटालियनचा अयोध्येचा सवेत असलेला पवार. मी प्रशालेच्या वतीनं या सर्व मंडळींचं या गणतंत्र दिनी हार्दिक स्वागत करतो. या सगळ्यांना आणि तुम्हा सर्व मंडळींना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला.
5वी पुन्हा त्याच स्थितीत आहेत 6 ते 10. खूप छान, व्हेरी गुड. सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. आज हे राजस्थान आणि अयोध्या या ठिकाणी हे दोन्ही जवान कार्यरत आहेत. आपण एक स्वप्न पाहूया देशासाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी. सुशिक्षित भारत, सुरक्षित भारत, सुसंस्कृत भारत, सुविकसित भारत आणि सक्षम भारत हाच विचार मांडण्यासाठी आपल्या समोर येत आहेत आजचे प्रमुख अतिथी. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक पिचके सर, व्यंकटेश महाविद्यालयाचे प्रिन्सिपल विजय माने सर, नाबा भावंत भगत मॅडम, पाटील मॅडम, या प्रजासत्ताक दिनी आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी निलेश पवार हे अयोध्या येथे त्यांची जी ड्युटी आहे तर आम्ही आता ऑफिसमध्ये बसला असताना त्याच्याशी चर्चा केली. अयोध्येमध्ये संपूर्ण जे संरक्षणाची जबाबदारी तर तिथं संपूर्ण सिक्युरिटीची जबाबदारी ते सांभाळतात. तसे प्रतीक वाडकर हे जैसलमेर राजस्थानमध्ये बॉर्डर आहे, तिथून पाकिस्तान अगदी थोड्या किलोमीटर अंतरावरती आहे, तिथं ते ड्युटी देतात. 1 वर्षाची ड्युटी देतात. त्या दोघांच्यासाठी आपल्या प्रमुख पाहुण्यामुळे त्याचे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. आपला प्रजासत्ताक दिन आज आपण येथे 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र झालो आहे. ही अभिनंदनाची व आनंदाची गोष्ट आहे. 26 जानेवारी 1950 हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आहे. आणि याच दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून लोकांच्या सत्तेवर आधारित राज्यघटना राज्यव्यवस्था जगासमोर उभी केली. भारतीय संविधान हे केवळ फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर समता, बंधुता आणि न्याय ही 4 मूल्ये आपल्या संविधानासाठी मजबूत पायाभरणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व असे बऱ्याच नेत्यांनी या सारख्या थोर नेत्यांनी देशासाठी दूरदृष्टीने घडविलेले हे संविधान आज जे आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आजचा भारत प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहे. तंत्रज्ञान, उद्योग, सेवा, संरक्षण आणि प्रशासन या सर्व क्षेत्रात आपण जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आणि खास करून गेल्या 10-15 वर्षात तर संरक्षण क्षेत्रात व आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रामध्ये भारताने बरीचशी प्रगती गाठलेली आहे. पूर्वी संरक्षणासाठी संपूर्ण जे संरक्षण सामग्री लागायची त्यासाठी आपण दुसऱ्यांच्या परकीय देशावर अवलंबून होतो. तर आज आपण इम्पोर्ट न करता, आयात न करता इम्पोर्ट करतोय. त्या दृष्टीने आपण फार मोठा संरक्षण क्षेत्रामध्ये जर भारतानं प्रगती केलेली आहे. आणि भारत ही आता 27 ते 28 वर्षापर्यंत भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था जगात समोर येणार आहे. त्या दृष्टीने चालू तर त्यामध्ये आपण देखील भारताचे एक सर्व नागरिक म्हणून यांना त्यांना विद्यार्थी घडवण्याचं जे काम आहे, विद्यार्थी आहेत त्यांनी त्यामध्ये सहभाग द्यायचा आहे. तर हे जे 3री मोठी अर्थव्यवस्था झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर ह्याच्यासाठी जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली आहे त्याच्यामध्ये बरेचसे आता परवा मी वाचलं तर बरेचसे असं सुधारणा त्यामध्ये होणार. त्या आता आपल्याला 27 ते 28 पर्यंत लागू होईल आणि त्याचा फायदा होईल आपल्याला.
या प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो ह्याच्या मागे देखील बराच इतिहास आहे. कारण काय, हे जे आपलं संपूर्ण कायदेशीर प्रजासत्ताकचा हा जो नियमावली कायदे सगळं जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झालं होतं. संसदेमध्ये ते ठेवण्यात पण आलं, पण केव्हा करायचं याच्याबद्दल संसदेमध्ये चर्चा झाली व चर्चेअंती जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी हा दिवस निवडला. त्याच्या मागचं कारण म्हणजे भारत पूर्ण स्वरूपात स्वतंत्र झाला पाहिजे ही मागणी 26 जानेवारी 1930 रोजी जे काँग्रेसचं अधिवेशन आता सध्याचे पाकिस्तान आहे त्या रावी नदीच्या किनारी ते अधिवेशन झालं होतं व त्याच्यामध्ये पूर्ण भारताची स्वतंत्र्याची मागणी केली होती. त्यामुळं 26 नोव्हेंबरला जरी संसदेत ते मांडलं गेलं तरी पण ते 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणलं गेलं आणि हे जे भारताची प्रजासत्ताक निमित्तानं वाटचाल सुरू झाली. 11 महिने व 8 दिवस लागले होते. ह्याचं वजन जवळजवळ 13 किलो आहे व ते हिंदी व इंग्रजी या 2 भाषेमध्ये लिहिलेले गेलं आहे. आणि या 15 ऑगस्टला जे आपलं देश स्वतंत्र होतो त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं व आज 26 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते कर्तव्य पथावर त्याचं पथसंचलन केलं जातं. त्यांच्या हस्ते झेंडावंदन केलं जातं. भारताची लष्करी ताकद व सांस्कृतिक वारसा व तांत्रिक प्रगती याचं प्रदर्शन केलं जातं. ह्या प्रजासत्ताक दिनी भूतकाळातील बलिदानांचा सन्मान करूया आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य करूया. जय हिंद, जय महाराज. अनेक वेद एकता हीच आमची शान, संविधानाने राखला आहे प्रत्येक भारतीयांचा मान. उत्सव संविधानाचा, सन्मान लोकशाहीचा. आणि आजचा हा प्रजासत्ताक दिन आज आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या पर्वाकडे जात असताना ब्रेक, विश्राममध्ये उभा राहा. सर्वजण विश्राममध्ये उभा राहा. सावधान वगैरे, सावधान. राष्ट्रगीत सर्वांनी म्हणायचं आहे. इथून शतायू पुजारी राष्ट्रगीत के लिए सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. अधिनायक जय हे भारत भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. विश्राम वगैरे.